तर मिलिंद दादा, तुम्ही मगाशी जसं सांगितलं की स्वामी सूत नाव कसं काय मिळालं आणि स्वामींना ते कसे भेटले. सो त्याच्या आधीचा प्रवास त्यांचा जो होता तसाच त्यांचा पुढचा प्रवास होता का? म्हणजे स्वामींना भेटल्यानंतरचे त्यांचे अनुभव कसे होते किंवा त्याच्यानंतर त्यांचं जीवन थोडक्यात कसं होतं स्वामी सूतांचं? स्वामी सूत हे पूर्वाश्रमीचे हरिभ. एक लहान मुलगा कोकणातून घरी हट्ट करून त्याच्या नातेवाईकाकडे शाळकरी जीवनातच आला. तो गावातली शाळा सोडून इथे मुंबईमध्ये शाळेमध्ये त्याचं त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. त्याच्यानंतर एक महत्वाकांक्षी स्वतःहून काहीतरी करायचं. छत्रपतींची जागीर होती घरात, पण ते नको, आपण काहीतरी स्वतःहून करायचं स्वतःच्या हिमतीवरती, हा एक ध्यास. बर. असं करता करता त्यांना चांगली म्युन्सिपाल्टीमध्ये नोकरी मिळाली. लग्न पण झाले वेळेवरती. त्याच्यापासून त्यांना एक मुलगी झालेली छानपैकी. आणि हे सगळं त्यांचं व्यवस्थित चालू असताना ते कर्जात बुडाले. मग ते सगळं झालं आणि त्याच्यानंतर त्यांना जे कर्ज झालं ते कर्ज दोघांना झालं. त्या म्युन्सिपाल्टीमध्ये जे काम करणारे त्यांचे एक आणखी एक कलिग होते, मित्र. त्या दोघांनी मिळून तो जो काही व्यवसाय केला होता त्यांच्यात त्यांना ते लॉस झाला आणि त्याचं ते त्यांच्या अंगावर कर्ज चढलं. आता करायचं काय? आपलं जर सगळीकडे जर बाहेर जर झालं, पर कर्ज म्हणजे ऍक्च्युअली ते जे कोण असतात ज्यांना आपलं पैसे हे देणं आहे ते येणारच ना मागायला. मग आपलं नाव खराब होणार, मग आपली नोकरी जाणार आणि सगळ्यात मोठं म्हणजे आपलं नाव खराब होणार. ही सगळी चिंता असायची. आता करायचं काय असा विचार करत असताना त्यांच्या बरोबर त्यांचा जो मित्र होता पंडित म्हणून. अच्छा. त्यांच्याबरोबर त्यांचा जो कोण मित्र होता खत्री म्हणून, त्या खत्रीने सांगितलं की माझा एका पेढीवरती माझा एक मित्र काम करतो. बर. पेढी म्हणजे काय? पेढी म्हणजे जे मारवाड्यांचं असतं जिथे पैशाचे व्यवहार होतात. अच्छा. जिथे व्याजावरती पैसे दिले जातात वगैरे. बर. आज सुद्धा काही मारवाड्यांच्या पेढ्या आहेत. पूर्वी तो एक असा मोठा फ्लरिश होणारा एक धंदा होता. बर. खूप चालायचा, कारण लोकांना पैशाची गरज असायची. सर्वजण काय बँकेमध्ये जाऊन कर्ज घेत नव्हते, त्यामुळे त्यांच्याकडे जायचे वगैरे. तर तो खत्री त्यांना बोलला की आणि मला एक काम करूया आपण, माझा एक मित्र आहे तो एका मारवाडीच्या दुकानातच काम करतोय, त्याच्याकडून आपण त्याला जाऊन बोलूया, ओळखीमध्ये आपल्याला काहीतरी मिळेल ज्यांनी आपण आपलं कर्ज चुकवूया आणि जेणेकरून हे सगळं जे काय ते. आणि तिथे त्यांचं कर्ज चुकत होतं. त्यात सरळ तो तिथून त्यांना उचलून पैसे वगैरे देत नाही, पण काहीतरी असं घडतं. ते सगळं सांगायला गेलं तर खूप वेळ जाणार, पण त्याचं ते कर्ज तिथे संपतं म्हणजे तो त्यांना माल आणून देतो. मग त्यांचा जो काय माल असतो त्याचा अचानक भाव वाढतो आणि ते सगळं विकलं जाणार. ते कर्ज फिटल्याच्या नंतर त्यांच्या हातामध्ये काही पैसे उरतात. बर. त्यांना ते पैसे देतो तो मारवाडी. मग तुमचे सगळे माझं व्याज वगैरे कापून. आणि तो पैसा असतो मोप पैसा असतो, म्हणजे असं छोटा खडा नसतो तो. त्याच्यातले 10 रुपये ते एकत्र करतात. बाबा तुझे 10 माझे 10 आणि आपल्या तिघांचे 10 रुपये असे ते 10 रुपये एकत्र करून ते अक्कलकोटला निघतात. ओके. अक्कलकोटला तिथे ते जातात आणि अक्कलकोटला ते गेल्यानंतर त्यापैकी पंडितांनी ऐकलेलं असतं महाराजांच्या बरोबर, म्हणजे जो त्या पेढीवर काम करणारा त्यांचा मित्र असतो तो. आणि बाकीच्या ह्या दोघांना स्वामी महाराज कोणी माहिती सुद्धा नसतं. पण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे महाराजांचं जेव्हा दर्शन घडतं तर ते पूर्णतः शरण जातात महाराजांना. एक आनंद असतो की आपल्या प्रत्यक्ष परब्रह्माचं दर्शन घडलं. आणि नंतर ते महाराजांच्याकडे ते पूर्ण महाराज शरण जाऊन महाराजांच्या बरोबर बसतात वगैरे. महाराज सुद्धा खुश होतात. सगळे तरुणच असतात तिघही. मग ते तिथून निघते वेळी असा विचार करतात की आपण जे काही 10 रुपये एकत्र गोळा केले त्याच्यात काही पैसे उरलेत. आता हे 3 तरुण मित्र मजा करत करत अक्कलकोटला गेले असतात. तेवढेच पैसे ते बाजूला काढतात आपल्या परतीच्या प्रवासासाठी आणि ते तेवढे काढून सुद्धा काही पैसे उरतात त्यांच्याकडे. हे म्हणे आपण महाराजांच्या चरणी अर्पण करूया. बर. पण ते 3 जण महाराजांच्या चरणी जे अर्पण करायला जातात तेव्हा महाराज बोलतात मला हे नको आहे. तळ पायावरती हात मारून सांगतात की मला फक्त 2 घेऊन ये. ओके. सफेद घेऊन ये. बर. महाराजांचं बोलणं जे असायचं ते आधी स्पष्ट नसायचं, पण तिथल्या त्यांच्या आजूबाजूच्या सेवेकरांना ते कळायचं. जेव्हा सेवेकरांनी विचारलं की महाराज काय म्हणतायत, तर सफेद म्हणजे चांदीच्या पादुका महाराज मागतायत म्हणे, हे सगळे तुम्ही घेऊन जा. त्या पद्धतीने महाराजांसाठी ते चांदीच्या पादुका घेऊन येतात त्याच पैशाच्या तिथे जाऊन.
आणि त्या महाराजांना अर्पण करतात. महाराजांना खूप आनंद होतो. महाराज हे बाल उन्मनी अवस्था, म्हणजे एखादं लहान बाळ, त्याला तुम्ही कपडे घाला, त्याला तुम्ही लंगोट नेसवा, सर्व काय कुशल मंगल असतं जोपर्यंत त्याच्या लक्षात येत नाही. जेव्हा त्याच्या लक्षात येतं तेव्हा तो लंगोट फेडून टाकतो. त्याच्या अंगात काय घातलं असेल ते तो फाडकतो, जे काय असेल तर. तसं महाराजांनी अंगावरती कधीच काय वागवलं नाही. महाराज हे दिगंबर मूर्ती आधीपासून. तर महाराजांच्याकडे महाराजांच्याकडे त्यांचं जेव्हा जेव्हा येणं होत असायचं त्यावेळेला त्या महाराजांना ते पाहून खूप खुश व्हायचे. पण या चांदीच्या पादुका ज्या महाराजांच्या पायामध्ये घातल्या, महाराजांनी सांगितल्यानुसार त्यांनी महाराजांना अर्पण केल्या, त्या बघून महाराजांना एवढा आनंद झाला की महाराजांनी त्या पायात घातल्या. भले अंगामध्ये त्यांच्या काही नसू द्या, कमरेला लंगोटी नसू द्या, महाराजांना टोपीची फार आवड होती. टोपी मात्र स्वतःहून ते घालायचे. खाली पूर्णतः दिगंबर, पण वरती टोपी. ती आपण जे फोटो कान टोपी असायची, कधी कधी नुसती गोंड्याची टोपी असायची. त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या लक्षात आले की आपल्या पायात कोणीतरी पादुका घातलेल्या आहेत का लगेच ते फेकून द्यायचे. असे कितीतरी प्रसंग घडलेले आहेत. आणि जो कोण भाग्यवान असायचा त्याला तो महाराजांचा प्रसाद मिळायचा. महाराजांनी स्वतःच्या पायातून काढलेल्या पादुका मिळायचा. त्याच्यामुळे ह्या तर चांदीच्या पादुका. प्रत्येकाला वाटत होतं की आता कुठेतरी महाराजांचं लक्ष जाईल. कोणी कोणी महाराजांचं लक्ष वेधण्याचा सुद्धा प्रयत्न केला. वा, छान आहेत पादुका महाराज असायचे. पण 14 दिवस त्या पादुका महाराजांनी कोणालाही दिल्या नाही. सगळ्यांना वाटायचं की ह्या पादुका महाराजांनी, कारण महाराजांनी कधी 10-15 मिनिटात त्यांच्या लक्षात आलं का लगेच ते समोरच्या असायचं. आपल्यालाच वाटतं समोरचा, पण ते सगळं पूर्णतः असं असायचं. ते पूर्णतः ते जे असायचं ते पूर्ण आखलेलंच असायचं. महाराजांना कळायचं ते. त्यामुळे तो भाग्यवानच असायचा. तो त्यावेळेला नेमका महाराजांच्या समोर यायचा आणि महाराजांचं तिथे लक्ष जायचं आणि ते पादुका काढून द्यायच्या. या चांदीच्या पादुका म्हटलं त्यांनी कोणालाच दिल्या नाही. 14 दिवस हा रेकॉर्ड होता एक प्रमाणे. 14 दिवस स्वतःच्या पायी वागवल्या त्या आणि 14 दिवसांनंतर त्या हरिबानाच दिल्या. अच्छा, त्या पादुका हरिबानाच दिल्या. आणि देतेवेळी त्यांनी त्या अशा काढून फक्त दिल्या नाही का त्यांच्या अंगावर भिरकवल्या नाहीत, तर त्यांनी आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाला त्या लावल्या, स्पर्श केला स्वतःचा. आणि त्या देतेवेळी म्हणाले हे माझं आत्मलिंग आहे. अच्छा. पादुका आणि आत्मलिंगातला फरक तोच असतो की त्यावेळेला महाराजांनी प्रत्येक शरीरातल्या प्रत्येक भागाला ते असे ते लावत 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 वरती डोक्यापर्यंत आणल्या त्या. आणि मग त्या हरिबाना तिथे त्यांनी दिल्या आणि सांगितलं की माझं आत्मलिंग आहे. महाराजांचं आत्मलिंग तसं बघायला गेलं तर आतापर्यंत, आता मी तुमच्याकडे बोलत असताना तरी मला 2च आठवत आहेत. एक हे आणि दुसरं स्वामी समर्थ महाराजांकडे 2 मुंबईचे माणसं यायचे. एकाचं नाव होतं आगासकर, आणि दुसरे ढवळे. हे 2 मित्र होते. पण त्यांचं हळूहळू वय होत होतं. हळू असा प्रसंग झाला की आगासकरांनी त्यांना सांगितलं बाबा तू जा, एकटा जा ढवळेना, आता मला यायला जमत नाही, मला थोडासा जरा थकवा आलेला आहे. असं एक दिवशी एकटे जेव्हा ढवळे गेले होते स्वामी महाराजांकडे, तेव्हा महाराजांनी विचारलं अरे तुझा मित्र कुठे गेला विनायक. त्यामुळे त्यांना यायला जमलं, हळूहळू वय होतं, आता ते थकलेत, तर काही हरकत नाही, याच्या पुढे त्यांना येण्याची गरज नाही. आणि महाराजांनी खकारा काढला. खकारा काढून त्यांना तो हातात दिला. तो अगदी घट्ट असा दगडासारखा होता, स्फटिकासारखा. आणि त्याच्या आतमध्ये 2 पावलं महाराजांची उमटली आहेत, त्याची छोटीशी. त्याला सुद्धा महाराजांनी आत्मलिंग उल्लेख केला. आणि बोलता बोलता मला आणखीन एक आठवला आत्मलिंगाचा प्रसंग. वेंगुर्ल्याच्या आनंदनाथ महाराजांना सुद्धा अशाच पद्धतीने स्वामी महाराजांनी खकारा काढला, तोंडातून जे काढून दिलं स्फटिकासारखं, अगदी तसंच्या तसं जसं त्यांनी आगासकरांसाठी ढवळेला दिलं तसं आनंदनाथ महाराजांना दिलं. आज सुद्धा त्या पादुका तुम्हाला वेंगुर्ल्याच्या मठामध्ये दिसतात आहेत. एक अमुक एक वेळ तुम्ही गेलात तुम्हाला त्याचं दर्शन होतं. नंतर त्या सोन्याच्या का चांदीच्या पेटीमध्ये बंद असतात तिथे. आणि त्या आत्मलिंग म्हणजे आत्मातून, म्हणजे स्वतःतून, म्हणजे एखाद्या. आणि त्यावेळेला महाराजांचे उल्लेख सुद्धा केलेले आहेत, ते माझं आत्मलिंग आहे. अच्छा. ते हरिबाना दिलं. आणि सोबतच आता हरिबांचा स्वामीसूत कसा झाला हे सांगतो तुम्हाला. स्वामी महाराजांना जिथे बसलेले असायचे तिथे जत्रा असायची.
अच्छा. महाराज कधी त्यांना असं मूड आला सगळ्यांना कोणी यायचं नाही बरोबर असं कर आणि ते सप्पासप चालत गेले तरी सुद्धा लोक काही अंतर जे आहे त्यांच्या पाठी धावायचे. पण महाराज असे काय पावलं टाकायचे का महाराज कधी कधी तिथून निष्ठायचे म्हणजे असे एकटेच जायचे कुठेतरी. ते लोक बिचारे हताश होऊन बसायचे, अरे कुठे गेले ते पण माहिती नाही आपल्याला. एरवी महाराजांची अवतीभोवती जत्रा असायची. महाराज जिथे जायचे अगदी परगावाला जरी गेले का निघाले का त्यांच्याबरोबर जत्रा. फुलवाल्यापासून हारवाल्यापासून पेढेवाल्यापासून सगळेच. तिथे सुद्धा त्या दिवशी असे संबंध खूप लोक एकत्र जमलेली. आणि हा हरिबा स्वामी महाराजांच्याकडे आला. हरिबाना स्वामी महाराजांनी बघितलं, त्याला जवळ घेतलं, त्यांची विचारपूस केली आणि आपल्या मांडीवर बसवला. आता इथे प्रश्न खूप लोकांना असा पडेल की हरिबा अगदी लहान मुलगा नव्हता, हरिबा तरुण होता. मग महाराजांनी त्याला मांडीवर, महाराजांचा अगडबंब देह होता. 6 फुटाच्या वरती त्यांची उंची होती. म्हणजे त्यांची उंची नेमकी किती ही लोकांनी छाती टोकून किती सांगावी तरी त्याच्याशी प्रॉपरची नोंद कुठेच नाहीये. पण एका गोष्टीची नोंद आहे, महाराज जेव्हा त्या राजवाड्यामध्ये म्हणजे अक्कलकोटा त्याला फक्त एकच राजवाडा होता. जुन्या राजवाड्यामध्ये आतमध्ये जात असताना त्या मुख्य दरवाज्याच्या वरती जी गणेश पट्टी म्हणतात त्या गणपतीला हात लावून विचारायचे क्या गणया आणि आतमध्ये जायचे. मग त्या तिथपर्यंत हात पोचेपर्यंत त्यांची उंची होती. त्या उंचीचा देह परत अजाणुभाव. स्वामीसूत हे सर्वसाधारण होते आपल्यासारखे. त्याच्यामुळे सहज त्यांना त्यांच्या मांडीवर बसवलं अगदी प्रेमाने. हरिबा त्यांच्याकडे बघत होते काय करतात महाराज. पण त्यांच्या मांडीवर बसण्याचं भाग्य तर लाभलेलं आणि शेकडो माणसं तिथे समोर असताना. पण नंतर जे काय घडलं त्याची अपेक्षा हरिबांना नव्हतीच. लोकांचं तिथे जे काय चाललेलं कोण येत होते लांबून महाराजांना नमस्कार करत होते. तिथे काही दुकानं लागलेली, काही ठिकाणी नामस्मरण होत होतं, कुठे कुठे महाराजांचा जय जयकार होत होता. महाराजांनी हरिबांना सांगितलं, अरे हरी काय सांगतोय ते ऐक. त्यांनी कान दिले लगेच. काय सांगतात महाराज आपल्याला, आता तुझं घर दार सगळं काम धंदा सगळं बंद कर. तू माझा सूत झालास बरं. आणि एवढं बोलता बोलता महाराजांनी त्यांच्या गादी खालून एक कपनी काढली, काय माळा काढल्या आणि त्यांच्या त्या अंगावरती ठेवल्या आणि सांगितलं आता तू हे घालायचं, हे परिधान करायचं आणि आजपासून तू माझा सूत झालास. हे जेव्हा त्या हरिबाने बघितलं, हरिबा महत्वाकांक्षी, स्वामींचं निमित्त होऊन आपलं जर कर्ज फिटतंय, भले आपल्या मित्राच्या नवस केला आणि त्याच्यात आपलं पण कर्ज फिटलंय, तर महाराजांकडे आपण जाऊया, महाराजांकडे आणखीन काहीतरी आपण मागूया. याच्या पुढे आपल्याला असं कधीच आपल्याला त्रास होणार नाही. हा हेतू होता अक्कलकोटला जाण्याचा, की महाराजांचा आशीर्वाद घेऊन एकदा आपण इथे आलो का पुन्हा आपण जोमाने कामाला लागायचं, भरपूर पैसा कमवायचा. मुंबईमधला लाईफस्टाईल आजच्या भाषेमधलं पूर्ण बदला आणि सगळं स्वतःच्या हिमतीवर करण्याचा आनंदच वेगळा असतो, घरची श्रीमंती असताना सुद्धा. बरोबर. हा सगळा हेतू होता. आणि तिथे गेल्या ते महाराज सांगताय की कपनी घाल म्हणजे बैराग घेऊ. तू माझा सूत झालास, आता तू कपनी घाल. हरिबाच होते ते. हरिबानी जेव्हा हे ऐकलं आणि जेव्हा त्यांना कळलं, अरे कपनी बिपनी आपल्या अंगावरती ठेवलेली आहे महाराजांनी. पण महाराजांचं सांगणं म्हणजे कमांड असतो तो, तिथे अपील नाहीये दुसरं. आपण त्याची फक्त कल्पना करू शकतो. महाराज कसे बोलायचे, स्वामीसूत महाराज कसे बोलायचे, या सगळ्या गोष्टीची आपण कल्पना करू शकतो. पण एक गोष्टीचं एकही उदाहरण नाही सख्या संबंध स्वामी चरित्रामध्ये का स्वामी महाराजांनी एखादं सांगितलं आणि कोणी ऐकलं नाही. कारण त्याचं सांगायची ती पद्धतच त्याची. आधी पहिल्या भेटीत सुद्धा एखाद्याला जर समजा महाराजांनी काय सांगितलं का तिथे ते अपील हा सुद्धा मनामध्ये यायचं नाही. महाराजांनी सांगितलं म्हणजे त्या पद्धतीने जायचं. इथे तर महाराज सांगतात तू तुझं काम धंदा सगळं सोडून दे, तुझे आहे नाही ते सगळं लुटून टाक, ही कफनी परिधान कर, त्या माळा घाल आणि तू माझा सूत हो. म्हणजे थोडक्यात काय तर तू संन्यासी हो, सर्व काय लुटून टाक. म्हणजे तुझ्याकडे जे काय आहे मुंबईमध्ये त्यांनी स्वतःच्या हिमतीवरती कमवलेलं, त्या व्यतिरिक्त त्यांच्या लग्नामध्ये जे काय मिळालेलं वगैरे त्यांचं घडगण जे होतं त्याचा संबंध त्या स्वामी महाराजांच्या चरित्रामध्ये किंवा स्वामी स्वतःचा
जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये काय काय होतं ते सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. ते वाचल्यावरती आपल्याला भीती वाटते, एवढे सोनं, एवढी संपत्ती. ते शांतपैकी तिथे बसले आणि असं ते ऐकता ऐकता त्यांना रडू कोसळलं. अरे आपण एवढं आयुष्यभर महत्वाकांक्षी, आपण मुंबईत एवढं लहानपणी आलो, शाळेमध्ये गेलो, मुंबईत शालेय शिक्षण आपण केलं, तिथपर्यंत पण आपण थांबलो नाही आपल्या गावी. फक्त एकच हेतू आपला की आपण आपल्या हिमतीवरती काहीतरी आपण जोमानी करायचं आणि सगळं आपण करतोय. महाराजांकडे आपल्याला त्याच्यासाठी आशीर्वाद मागण्यासाठी पण आलोय. आणि त्या अगोदरच महाराज आपल्याला सांगतायत की तू माझा सूत हो. बरोबर. म्हणजे आपल्या महत्वाकांक्षेवरती सगळंच पाणी फिरलं ना, काहीच उरलं नाही. हे ऐकूनच त्यांना अगदी रडू कोसळणार. तोच महाराज म्हणाले, अरे रडतोस काय वेड्या, हे बघ माझं पोट केवढं मोठं आहे. आता इथे हा प्रसंग ऐकून असा होता की एखादे लहान बाळ एखाद्या आईच्या कडेवरती जे असतं, आईला कळतं नेमकं आता हे रडून जे आलं, आता हे रडणार. तोच आई काय म्हणणार, अरे तो बघ काऊ बघ कसा आहे, काऊ चिऊ बघ कसा आहे. असा काहीसा तो प्रसंग होता. महाराजांनी त्यांना सांगितलं, अरे रडतोस काय, माझं पोट बघ केवढं मोठं आहे. त्याच्यावर हात फिरव. पुन्हा ही सुद्धा आज्ञाच. तिथे आपलं डोकं चालतच नाही. बरोबर माझी आज्ञा म्हटल्यावरती त्याच पद्धतीने सगळ्या क्रिया होत राहतात. त्यांनी नकळत महाराजांच्या पोटावरती महाराजांच्या आज्ञेनुसार हात फिरवला आणि तो हरिबा ट्रान्समध्ये गेला. त्यांची ब्रह्मानंद टाळी लागली. त्या ट्रान्समध्ये त्यांना कितीतरी जन्मामागचा त्यांचा एक जन्माचं स्मरण झालं. मागील जन्म नाही, कितीतरी जन्मामागचा एक जन्म. त्या जन्मामध्ये ते एक 8 वर्षाचा एक लहानसा एक मुलगा असतो. हस्तिनापूर म्हणजे आताचं दिल्ली, हस्तिनापुरातलं चेली खेडेगाव. आता ते नॉर्थ इंडिया, ते संबंध म्हणजे उत्तर हिंदुस्थान, तिथली भाषा वेगळी, हिंदी सुद्धा वेगळं. आपण त्याला म्हणतो की छेली म्हणजे त्या खेड्याचं नाव असेल, तसं नाव नव्हतं. ते शेवटचं गाव म्हणजे छेल्ला गाव. अच्छा. त्या गावामध्ये तो लहानसा मुलगा आपली वहिनी आणि मोठा भाऊ त्यांच्यावर राहत असतो. हे सगळं त्या हरिबाना त्यांच्या पूर्वजन्माचं स्मरण होतंय, तो वृत्तांत सांगतोय मी. तिथे हरिबा स्वामी महाराजांच्या मांडीवर बसलेले आणि ट्रान्समध्ये गेले. आणि तिथे त्यांना जे काही स्मरण होतं ते 8 वर्षाचा तो लहानसा मुलगा, ज्याचं नाव विजय सिंग. त्या गावामध्ये त्याच्या वयाची भरपूर मुलं असतात, पण त्यांनी स्वतःचे मित्रमंडळ कधीच केलेलं नसतं. सकाळी उठला, आंघोळ वगैरे आटपली, आपली न्यारी घेतली का दोन्ही खिशांमध्ये भरपूर गोट्या घालायचा आणि रानामध्ये पळायचा. त्या रानामध्ये गेल्यावर रानामध्ये एक मोठा वटवृक्ष असतो आणि त्या वटवृक्षाच्या खाली एक छोटीशी एक देवळी आहे आणि त्या देवळीमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती. त्या मूर्तीबरोबर तो गोट्या खेळायचा. बरं आता लहानच, आज सुद्धा आपण लहान मुलं ज्याला क्रिकेट खेळताना बघतो ते लोक काय करतात, स्वतःवरती डाव. अगदी क्लिअर कट सगळ्यांना दिसलं आऊट आणि सगळ्यांनी बोंबावून केली का संबंध डाव फिसकटतो, जो तो आपापल्या घरी जातो. पण हा स्वतःची बॅटिंग सोडत नाही. खरं. असाच ह्या लहान मुलाच्या स्वभावाप्रमाणे हा जो विजय सिंग असतो तो लहानच असतो, 8 वर्षाचा असतो. तो रोज स्वतःवरती डाव घेऊन त्या गणपती बाप्पाबरोबर गोट्या खेळतो. हाच एक काय तो त्याचा नाद असायचा. सकाळी उठल्यावरती न्यारी सगळे आटपलं, आपलं काम झालं, आंघोळ बिंघोळ झाली, कपडे कपडे घातले का दोन्ही गोट्यांमध्ये, दोन्ही खिशांमध्ये भरपूर गोट्या घेतल्या आणि जाऊन ते गणपती बाप्पा बरोबर गोट्या खेळायचा. आणि कधी जिंकला का मोठमोठ्याने उड्या मारायचा, बघ बाप्पा मी जिंकलो. ते गावातली लोक लाकडं किंवा ते सगळं गोळा करण्यासाठी म्हणून ते ज्या रानात यायचे तेव्हा ते विचार करायचे, अरे याच्या वयाची एवढी लहान मुलं आपल्या गावामध्ये आहेत, असं असताना सुद्धा हा इथे येतो, कोणाशी बोलतो, काय नाचतो, हा वेडा आहे पोरगा. त्याच्याबद्दल काय म्हणजे हा काय आपल्याला धड वाटत नाही. आणि ते त्याला हसतात, कधी त्याची खिल्ली उडवतात, त्याला त्याचा काही फरक नाही पडत. हा आपला तिथे गोट्या खेळत असतो. गोट्या खेळता 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 तो नंतर मग खुश होतो, कधी आनंद होतो. अमुक एक वेळ झाली का त्यांनी घरातून नेलेल्या गोट्या जर समजा 2 खिशांमध्ये असतील तर त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा पानांमध्ये त्या मोठ्या मोठ्या गोट्या हुरा पोटावरती घेऊन आले असतात. या लोकांना घरी त्यांना कळत नाही. एवढंच गोट्या घेऊन आलेला तो हे करतो. तो जर समजा 2 खिशे भरून जर गोट्या घेऊन गेला, खिशात त्याचे भरलेले, त्याच्या बाहेर पडतात गोट्या. त्या व्यतिरिक्त एवढ्या मोठ्या पानामध्ये आणखीन गोट्या तो आणल्या, कुठून आणला, अरे कोणाबरोबर जाऊन खेळलास तू.
बाप्पा खेळतो माझ्या बरोबर म्हणे, आणि हरला बाप्पा, आज हरला म्हणून मला एवढ्या गोट्या मिळाल्या. त्याचे भाऊ आणि बहिणी वगैरे त्याच्यावर दुर्लक्ष करतात, काय बोलतो काय कळत नाही. एक दिवशी त्याला अशी लहर येते, एवढे दिवस स्वतः तो डाव घेत असतो. एक दिवशी त्याला अशी लहर येते की तो खिशातल्या गोट्या तो गेल्या गेल्या तिथे बाप्पांच्या समोर टाकतो आणि सांगतो, बाप्पा चल आज तू खेळ, आज हा जो डाव आहे मी तुला दिला, तू खेळ. आणि दोन्ही हात आपल्या कमरेवर घेऊन उभा असतो. आता बाप्पा येणार आणि गोट्या खेळणार, आणि बाप्पा येतो. पण बाप्पा येण्याची जी काय प्रक्रिया असते ती आपल्यासारख्यानं ते फार भयानक प्रक्रिया असते. ती त्याला नेमकं होतं काय, दिवसा ढवळ्या काळोख होतो, सुसाट्याचा वारा येतो, झाडं बिडं पडतील की अशी हलत असतात, सगळी चिमणी पाखरं जी असतात ती सगळे जातात परतीला आपल्या घरट्यांमध्ये, आणि जणू काही संध्याकाळच झाली आणि जोराने पाऊस वगैरे. म्हणजे थोडक्यात काय ते वादळ, पण हे वादळ म्हणजे अक्षरशः जगबुडीचं वादळ असावं तसं. बर. आणि सगळ्यांची धावपळ होते, रानात गेली जी कोण माणसं जी असतात लाकडं वगैरे आणण्यासाठी, ती सगळी परतीचा प्रवासाला सुरुवात, धावपळ होते. येत असताना ते पाहतात, अरे हा मुलगा तिथे असा शांततेत उभा आहे, दोन हात कमरेवर घेऊन. अरे वेड्या विजय, चल आता, इथं जर तू थांबलास तर काहीतरी होईल आणि परत तुझ्या वहिनीला भावाला आम्ही काय तोंड देणार, कारण त्यांना माहिती आहे त्याच रानातून आम्ही पुन्हा आलेलो आहे धावत धावत. बरोबर. तो त्यांच्याकडे लक्ष सुद्धा देत नाही. ते कितीतरी समजावतात, तेवढी ते कंटाळून ते आपापल्या गावाला येतात. पण त्यांना एक चिंता असते की हा पोरगा ऐकत नाही, म्हणजे एवढं सगळं वादळ होते, सगळं मोठमोठा धरणीकंप होत असतो, हा आपला पोरगा तिथेच उभा. सगळेजण जातात, सगळं वातावरण सगळं तिथे बदलून जातं. हा आपला बाप्पाची वाट बघत तिथे उभा असतो. एवढ्यामध्ये असा मोठा आवाज येतो. आपल्या सायन्समध्ये, विज्ञानामध्ये बिग बँग थिअरी जी म्हटली जाते ती हाच तो प्रसंग आहे. एवढा मोठा आवाज होतो, सगळे घाबरतात, कसला आवाज झाला वगैरे. आणि जिथे तो विजय सिंग उभा असतो, जिथे बाप्पांची जी मूर्ती असते त्या वटवृक्षाच्या खाली, त्यांच्या मधोमध बरोबर धरणी दुभंगते. बर. जमीनच पाटते. आणि त्याच्यातून अष्टवर्षीय बालमूर्ती, दिगंबर अवस्थेमधली, गोरेगोरी पान, गुडगुडीत, हा 8 वर्षाचा मुलगा बाहेर येतो. तो बाहेर आल्याच हा आपला ते कमरेत हात घेऊन असतो, हा जोर जोराने नाचू लागतो, दौडू लागतो, बाप्पा आला, बाप्पा आला, माझा बाप्पा आला. मग त्यांचा गोट्यांचा खेळ सुरू होतो. बाप्पा त्यांना कर्जाऊ त्याला गोट्या देतात, कारण तो सगळ्या गोट्या हरतो. अच्छा. मग त्याला ते दुःख होतं, तो बोलतो नाही. हा जो वृत्तांत, पूर्ण वृत्तांत जो आहे तो गुरुदेव स्वामीश्वत महाराजांनी लिहिलेल्या अवतार कांडामध्ये, अवतार कांड म्हणजे 27 ओव्यांचा स्वामी महाराजांच्या प्रगट लिहिलेचा वृत्तांत आहे. ओके. त्याच्यामध्ये स्वामीश्वत महाराजांनी हा इतकं छान वर्णन केलंय, ते जेव्हा तुम्ही वाचता तुमच्या डोळ्यासमोर उभं राहतं. म्हणजे ज्या गोट्यात कर्जाऊ त्या विजय सिंगाला तो बाप्पा देतो, त्याचा हिशोब आता कसा ठेवणार, तर त्याच्या शरीरावरती अशा रेगोट्या मारतो. अच्छा. कोणाच्या विजय सिंगाच्या, हे बघ म्हणजे एवढा तू माझ्या कर्जात डुबलेला आहे. मग तो दुःखी होतो. मग त्याला पुन्हा त्याचा मूड व्यवस्थित करण्यासाठी बाप्पा त्यांना काय खाऊ घालतात, चणे खाऊ घालतात, हरभरे खाऊ घालतात स्वतःच्या हाताने. आणि त्याच्यानंतर काळोख होतो, दिवस मावळतीला जेव्हा येतो, खरोखर मावळतीला जेव्हा येतो दिवस, त्यावेळेला हे दोघं अगदी गळ्यात गळे घालून गावाकडे येत असतात. काही कोपळखळी देऊन तो विजय सिंग त्या बाप्पाला सांगतो, हे बघ म्हणजे समोरच्या झोपडीच्या बाहेर जे उभे आहेत ना, ते माझे भाऊ आणि माझी वहिनी आहे. बाप्पा सांगू नको त्यांना मी कोण आहे ते, अजिबात सांगायचं नाही. असं इतकं डिटेलमध्ये तो सगळा प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. मग त्यांच्याकडे जातात, राहतात. मग त्यांच्याकडे ते बाप्पाचे म्हणजे जे लहानसा मुलगा असतो ना, तो काहीतरी मागतो खायला, दशमी वगैरे, तर त्याला दूध नसतं. बर. मग त्यांच्या त्या भाकड गाईला त्यांच्यामुळे ते आशीर्वाद वगैरे काहीतरी ते अंगावरती हात फिरवतो बाप्पा, तिला दूध येतं. दूध येतं ते एवढं येतं की जसं आपल्याकडचे सगळी भांडीच संपावी.
हा आता दूध काढायचं कशात हा त्यांना प्रश्न पडतो. काहीला विरजण लावतात, काही वापरतात वगैरे असं करतात. अमाप जे काय होतं ते अमाप होतं. हा संबंध वृत्तांत जो आहे, काय नेमकं त्याला घडलं, इथे स्वामी सूत इथे हरिबाजी असतात, ते स्वामींच्या मांडीवरती बसलेले असतात आणि अशी कुठेतरी तंद्री लावून असे बसले. लोकांना काही कळत नाही. आता महाराज त्यांच्याबरोबर बोलत होते, आता याचे मान टाकून असे काय बसले आहेत आणि महाराज त्यांना ते व्यवस्थित सांभाळत असतात. खरं घडत असतं हे, ते ट्रान्समध्ये गेलेले असताना हे सगळं पूर्ण त्यांना स्मरण होतं. आणि तिथे त्यांची जी पूर्ण जी मर्जी असते ती बदलून जाते पूर्ण. बर. ज्या हरिभाना जो ध्यास लागलेला असतो की आपण काहीतरी करायचं, इथे ट्रान्समध्ये गेल्यावरती त्यांना जे काय उमगतं, स्वामी महाराजांची प्रगट लीला म्हणा, त्याच्यानंतर ते ज्याला भानावरती येतात ते स्वामीसूत म्हणूनच येतात. बर. तिथे त्यांचा पुनर्जन्म होतो म्हटलं तरी चालेल.